हॅलो गाईज, वेलकम टू व्हीपीडी एज्युकेशनल. गाईज, UGC नेट आणि महाराष्ट्र सेट यांच्यासाठी आपण पूर्णपणे क्रॅश कोर्स डेव्हलप करून तो पूर्णपणे इम्प्लिमेंट केला. त्यानंतर आपण त्याची रिव्हिजन सुरू केली आहे. रिव्हिजनमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि आता हायर एज्युकेशन हे 3 टॉपिक कंप्लीट केले आहे. तर गाईज, रिसर्च आणि टीचिंग याचे आपले MCQs पण कंप्लीट झाले, पण हायर एज्युकेशनचे आपले प्रिव्हियस इयर MCQs बाकी आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण 30 जे 2020ला पूर्णपणे 30 MCQ झाले ते हायर एज्युकेशनचे ते आपण डिस्कशन करणार आहोत. यामध्ये नेट आणि सेट दोन्ही एक्झामचे MCQs असतील. गाईज, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेट आणि पेट यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि गाईज, आपले व्हीपीडी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला जॉईन करा, जेणेकरून कुठलाही अपडेट असेल, कोणती PDF असेल ती तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल. तर गाईज, सुरू करूया आजचं लेसन. यामध्ये आपण पाहणार आहोत हायर एज्युकेशनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे लेटेस्ट क्वेश्चन आहे 2020 एक्झामला विचारलेले ते आपण पाहणार आहोत. तर आपला क्रॅश कोर्स पूर्णपणे आपण पाहिला आहे. आता आपण पाहणार आहोत हायर एज्युकेशनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर आपण पूर्णपणे त्याचा आन्सर डिटेलमध्ये अनालिसिस करणार नाही, फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर इतकंच आपण पाहणार आहे. कारण पूर्णपणे याचा क्रॅश कोर्स मी डेव्हलप केला आणि त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला पूर्णपणे अनालिसिस मी केला आहे. 10 क्वेश्चनचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्ये पूर्ण क्वेश्चन मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एक रिव्हिजन बेसिसवर फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन पाहूया. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया वाज इस्टॅब्लिशमेंट इयर. आता त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी कधी? 1982. कोणती युनिव्हर्सिटी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही युनिव्हर्सिटी 1982 ला आलती. कुठे आलती? आंध्र प्रदेशला आलती, लक्षात ठेवा, 1982 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅशनल प्रोग्राम फॉर टेक्नॉलॉजी इन्हान्स लर्निंग म्हणजे NPTEL याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. वॉज इनिशिएटेड बाय MHRD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट इन 2003 टू इन्हान्स द क्वालिटी इन म्हणजे कशाची क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी हा प्रोग्राम आला होता. तर इंजिनिअरिंग एज्युकेशन याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी हा प्रोग्राम आला होता. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे GER म्हणजे ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट रेशो. याबाबत आपण क्रॅश कोर्समध्ये डिस्कशन केलं होतं, तुम्हाला सांगितलं पण होतं. जो GER असतो म्हणजे ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट रेशो असतो, हा कशाचा रेशो असतो? हायर एज्युकेशनचा. म्हणजे बालवाडीला फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी पहिलीला येतोय, पहिलीला आल्यानंतर किती विद्यार्थी, पहिलीचे विद्यार्थी जे हायर एज्युकेशन म्हणजे MSc MCOM जे मास्टर डिग्री असेल ती घेत आहेत. याचा अर्थ असा होतो. म्हणजे काय? तर पहिलीला फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी बसले आणि जर तुम्ही मास्टर डिग्रीला, हे पहिलीच्या वर्गातले म्हणतोय, मास्टर डिग्रीला फक्त किती फॉर एक्झाम्पल 50 विद्यार्थी पोहोचले, तर आपला ग्रॉस एन्व्हॉल्वमेंट रेशो काय? 2:1 म्हणजे किती? तर इथं 2 विद्यार्थी बसले तर एकच विद्यार्थी काय होतंय? हायर एज्युकेशन पर्यंत पोहोचते. हा आपला रेशो असं आपण गृहीत धरू शकतो. तर हा रेशो कोणत्या एजच्या मुलांचा असतो हे त्यांनी विचारले, म्हणजे कुठल्या एजचा विद्यार्थ्यांचा हा रेशो असतो. तर रेशो कोणती त्याची तुम्हाला सांगितलं तुम्ही, 18 ते 23 वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांचा हा रेशो असतो GER म्हणजे ग्रॉस एन्व्हॉल्वमेंट रेशो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राईब व्हॅल्यू एज्युकेशन. व्हॅल्यू एज्युकेशनचा क्वेश्चन आहे. याच्यातील कोणतं स्टेटमेंट हे व्हॅल्यू एज्युकेशनला बेस्ट डिस्क्राईब करू शकतं म्हणजेच मांडू शकतं. तर फर्स्ट काय? इट्स कोर्स ऑफ मोरल सायन्स. नो. नंतर सेकंड काय? इट टेक अबाउट रिवॉर्ड अँड पनिशमेंट. पनिशमेंटची गोष्ट इथं होतच नाही म्हणून हे पण नाही, हे पण नाही. त्यानंतर सी काय म्हणतंय? स्टुडंट ऑब्झर्व अँड इमिटेट अडल्ट बिहेवियर पर्टिक्युलरली दॅट देअर पेरेंट, हे असू शकतं. नंतर डी काय म्हणतंय? स्टुडंट इन्व्हेस्टिगेट अँड एक्सप्लोर देअर ऑन इनर सेल्फ. येस, हे पण आहे. नंतर इनकोरेज स्टुडंट टू फिक्स देअर प्लेस इन देअर लाईफ, हे पण आहे. म्हणजे आपल्याला 3 ऑप्शन कोणतेही निवडायचे आहे. कारण तुम्ही पाहू शकता ऑप्शनमध्ये, प्रत्येक ऑप्शनमध्ये 3 ऑप्शन, म्हणजे पहिला तर त्याच्यात पण 3 आहेत, दुसरा पाहिला त्याच्यात पण 3 आहेत, तिसरा पाहिला त्याच्यात पण 3च दिलेत आणि चौथा पाहिला त्याच्यात पण 3 दिलेत. म्हणजे यापेक्षा आपल्याला 3 कोणते तरी निवडायचे. तर बेस्ट 3 कोणते आहेत? CDE. कारण पहिलं जे आहे ना B, ते तर काय दिलंय? तर पनिशमेंटची गोष्ट बोललेली पहा B मध्ये, म्हणजे B येऊ शकत नाही, आपल्याला फिक्स माहिती. आणि जर आपण B ला कॅन्सल केलं तर आपले 2 ऑप्शन कॅन्सल होतात. पहा, याच्यात पण B आहे, याच्यात पण B आहे, म्हणजे 2 ऑप्शन कॅन्सल होतात. पण बेस्ट डिस्क्राईब कोण करतोय? ऑप्शन नंबर C करतोय. म्हणजेच CD आणि E हे राईट आन्सर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा राईट आहे. नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता रुसावर क्वेश्चन आहे, म्हणजेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यावर क्वेश्चन आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान सेंट्रली स्पॉन्सर स्कीम एम ॲट प्रोव्हाइडिंग स्ट्रॅटेजिक फंडिंग टू इलिजिबल स्टेट हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वॉज लॉन्च इन इयर. म्हणजे रुसाचं लॉन्चिंग इयर विचारलं आहे. कालच आपण डिस्कशन केलं कधी 2013ला काय झालं, रुसा लॉन्च झालं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
त्याआधी रुसाचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा, एक्झामला आलेला आहे, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, याचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट, तर फाइंड आउट करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग एज्युकेशनल कम्युनिकेशन व्हेंचर्स इन इंडिया. म्हणजे खाली काही कम्युनिकेशन व्हेंचर्स म्हणजे काही चॅनल वगैरे आहेत, त्यांचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने आपल्याला इयर वाईज काय करायचं आहे, त्यांची एक सिक्वेन्स मांडायचा आहे. तर त्याच्यातील फर्स्ट काय येईल, म्हणजे फर्स्ट कोण आलतं, तर आलतं कृषी दर्शन, हे पहिल्यांदा आलतं. त्यानंतर आता याचे इयर मी ते ॲड केले नाही, आपल्या क्रॅश कोर्समध्ये मी सांगितले होते. कृषी दर्शन 1 नंबरला आलं, त्यानंतर ज्ञानवाणी 2 नंबरला आलं, त्यानंतर ज्ञान दर्शन हे 3 नंबरला आलं. व्यास जो आहे आपला व्यास चॅनल, ती किती नंबर आली, 4 नंबर आली. म्हणजे ए, डी, बी आणि सी, ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर, ए, डी, बी, सी. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्वेश्चन, तक्षशिला अँड ॲसेंट सेंटर फॉर हायर लर्निंग इन इंडिया वॉज डिक्लेअर ॲज हेरिटेज साईट बाय युनेस्को, म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशन सायन्स अँड कल्चर ऑर्गनायझेशन इन विच इयर. तर याचं इयर काय, 1980. आता हे इयर विचारणार नाही, पण याचं फुल फॉर्म येऊ शकतो, लक्षात ठेवा. युनायटेड नेशन एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशनचा फुल फॉर्म आहे. एक्झामला विचारलेला आहे, नेट एक्झामला, सेट एक्झामला येऊ शकतो, कारण सेट एक्झामला थोडे सोपे क्वेश्चन येतात, कारण हा नेटचा क्वेश्चन आहे, नेटला थोडे अवघड येऊ शकतात, डीपमध्ये क्वेश्चन विचारला थोडा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, याचं इयर लक्षात ठेवा, 1980. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ कॉलेज इज प्रायमरी इंटेंडेड फॉर क्रिएटिंग वर्क रेडी मॅनपॉवर ऑन लार्ज स्केल. म्हणजे क्वेश्चन काय म्हणतोय, क्वेश्चन म्हणतोय अशा कोणत्या प्रकारचे कॉलेज आहेत ज्यांचा प्रायमरी हेतू असतो, म्हणजे प्रायमरी इंटेंडेड, त्यांचा प्रायमरी हेतू असतो की क्रिएट करायचं कोण, रेडी मॅनपॉवर, म्हणजे डायरेक्टली स्किल बेस जे माणसं आहेत ते क्रिएट करायचे. असे कोणते कॉलेजचा हेतू असतो, तर ते कॉलेज कोणते असतात, कम्युनिटी कॉलेज. म्हणजे कम्युनिटी म्हणजे काय, तर कम्युनिटीमधून डायरेक्ट शिकलेले असतात. कम्युनिटी म्हणजे कम्युनिटी बेस असतात, ते एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीवर बेस असतात आणि त्याच कम्युनिटीचं नॉलेज त्यांना देतात, तर आपण बेसिकली कम्युनिटी कॉलेज म्हणतो. आणि यांचा प्रायमरी हेतू असतो की रेडी मॅन पॉवर क्रिएट करायचा, त्यांचा तोच प्रायमरी हेतू असतो. आणि डायरेक्टली काय म्हणायचं, स्किल बेस, म्हणजे जे कम्युनिटीला पाहिजे तेच तिथं शिकवलं जातं, साधा सोपा अर्थ. म्हणून 8 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर 4 आहे, राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चायनीज स्कॉलर वन क्विंग अँड सॅन झिंग विजिट एसेंट नालंदा युनिव्हर्सिटी ड्युरिंग. म्हणजे हे 2 चायनीज स्कॉलर होते, त्यांनी नालंदा युनिव्हर्सिटीला काय केलं, व्हिजिट केलं. कोणत्या सेंचुरीमध्ये, तर 7th सेंचुरी होती, लक्षात ठेवा. त्यामध्ये काय केलं, या 2 स्कॉलरनी चायनीजच्या व्हिजिट केलं नालंदा इन्स्टिट्यूशनला. कारण बेसिकली काय, नालंदा इन्स्टिट्यूशनच होतं ख्रिश्चन्ससाठी, आणि यामध्ये पण तेच सांगितलंय की वन स्क्विंग अँड चायनीजचेच होते ते, त्यामुळे त्यांनी काय केलं, 7th सेंचुरीमध्ये नालंदा इन्स्टिट्यूशनला व्हिजिट दिली. नेक्स्ट क्वेश्चन, त्याचं दुसरं एक रिझन आहे, नालंदा इन्स्टिट्यूशन हे पूर्णपणे ख्रिश्चन्स बेस होते. म्हणजे तिथं, म्हणजे आपण म्हणू शकतो की धर्माला जास्त महत्त्व कशा होतं, ख्रिश्चन्स धर्माला प्रमोट करण्यासाठी त्यांचं महत्त्व होतं. तर नालंदा इन्स्टिट्यूशन एवढं पण लक्षात ठेवा, ख्रिश्चन्स बेस होती. आणि नालंदामध्ये अनेक गोष्टी काय करायच्या, डिस्कशन करायच्या. फॉर एक्झाम्पल बुद्धिस्ट याच्याबद्दल पण होतं, ख्रिश्चन्स याच्याबद्दल पण होतं. म्हणजे आज बऱ्याच गोष्टी आहेत, मी इथं डिस्कशन करत नाही, कारण क्रॅश कोर्समध्ये मी डिस्कशन केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. थोडे कमी टायमामध्ये आपण जास्त क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता 10 नंबरचा क्वेश्चन, द युनिव्हर्सिटी गव्हर्नर्स हू इज द एक्झिक्युटिव्ह हेड. आता लक्षात ठेवा, युनिव्हर्सिटीचा गव्हर्नर असतो, त्याचा एक्झिक्युटिव्ह हेड असतो व्हाईस चान्सलर. व्हाईस चान्सलर कोण असतो, एक्झिक्युटिव्ह हेड असतो. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन फर्स्ट काय म्हणतोय आपण ते वाचू. स्टेटमेंट फर्स्ट आणि सेकंड 2 स्टेटमेंट दिलेत. स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते ते आपण वाचतोय. द UGC इन इंडिया हॅज स्टॅच्युटरी रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे कायदेशीर रिस्पॉन्सिबिलिटी UGCची फॉर मेंटेन ऑफ क्वालिटी अँड कोऑर्डिनेशन ऑफ इन्स्टिट्यूशन इन हायर एज्युकेशन. मी तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये कालच डिस्कशन केलं होतं आपल्या रिव्हिजनच्या सिरीजमध्ये, की UGCचं एम काय, तर मेंटेन करायचं काय, क्वालिटी आणि कोऑर्डिनेशन ऑफ हायर इन्स्टिट्यूशनचं. कोणाचं, हायर इन्स्टिट्यूशनचं क्वालिटी आणि कोऑर्डिनेशन यांचं काय करायचं, मेंटेन करायचं. आणखी एक बॉडी तुम्हाला सांगितली होती AIU, म्हणजे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी. हे पण काय करतं, कोऑर्डिनेशनचं काम करतं. कोणामध्ये, आपल्या पूर्णपणे इंडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये. लक्षात ठेवा, UGCचं पण हे वाक्य राईट आहे. स्टेटमेंट सेकंड काय म्हणतंय, द NCT म्हणजे NCT म्हणजे काय, नॅशनल काउन्सिल टीचर एज्युकेशन. नॅशनल काउन्सिल टीचर एज्युकेशन बिंग अ रेग्युलेटरी बॉडी फॉर टीचर एज्युकेशन इन इंडिया कम अंडर द कंट्रोल ऑफ UGC. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याचं रिझन सांगतो, कारण ही रेग्युलेटरी बॉडी नाही आहे. म्हणजे स्टेटमेंट सेकंड चुकीचं आहे, पण स्टेटमेंट फर्स्ट हे राईट आहे. म्हणून ऑप्शन कोणतं राईट, तर हे पहा, ऑप्शन नंबर 3 स्टेटमेंट, इथं स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज
फॉल हे आपलं राईट आन्सर आहे. इथे एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन तुम्ही वाचू शकता स्लाइडला स्टॉप करून किंवा स्क्रीनशॉट मारून. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग एशियंट युनिव्हर्सिटीज प्रोव्हाइड फॉर द टीचिंग ऑफ स्पेशल सब्जेक्ट वज्र्यांना बुद्धिझम अलॉंग विथ अदर सब्जेक्ट. म्हणजे आता याचं मी डिटेल सांगत नाही कारण क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस कमी आहेत. याला काय ऑप्शन होता याचा जगदाला युनिव्हर्सिटी याचा राईट आन्सर आहे. क्वेश्चन मी रिपीट का नाही सांगते कारण हे असे क्वेश्चन रिपीट येत नाही एक्झामला. एक्झाम रिपीट येणारे क्वेश्चन वेगळे असतात. हे क्वेश्चन एकदा विचारला सोडून द्यायचा. क्वेश्चन आलाच तर फक्त याचा राईट आन्सर लक्षात ठेवा जगदाला युनिव्हर्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन युनिव्हर्सिटी एज्युकेशनल सिस्टीम ॲज प्रिव्हेंट नाव विच ऑफ द फॉलोइंग बॉडीज आर कमिटी लुक आफ्टर फॉर्मल अप्रुव्हल कुरिक्युलम अँड कोर्स ऑफ स्टडी. म्हणजे अशी कोणती कमिटी आहे किंवा कोणती बॉडी आहे जिचं फॉर्मल अप्रुव्हल लागतं आपल्याला एखादा कोर्स किंवा एखादा कुरिक्युलम आपल्याला सिलेबसमध्ये आणण्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे अकॅडमिक काउन्सिल आहे. त्यामार्फत युनिव्हर्सिटीमध्ये कुठलाही कोर्स किंवा एखादा नवीन सिलेबस इंट्रोड्यूस केला जातो. लक्षात ठेवा अकॅडमिक काउन्सिल हे आपलं सेकंड ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट आहे NEAT अँड MHRT स्कीम 8 टेक्नॉलॉजी. आता याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे. NET म्हणजे काय नॅशनल एज्युकेशन अलायन्स टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवा MHRTची स्कीम आहे त्याचं एम काय तर एम आहे बेटर लर्निंग आउटकम इन हायर एज्युकेशन. लक्षात ठेवा बेटर लर्निंग आउटकम इन हायर एज्युकेशन. म्हणजे एक तुम्हाला ट्रिक सांगतो लर्निंग असो टीचिंग असो किंवा एखादी स्कीम असो प्रत्येक स्कीमचं लर्निंगचं एक एम असतं की आउटकम फाइंड करायचं. बेटर आउटकम असला पाहिजे म्हणजे लर्निंगचा असतो किंवा टीचिंगचा असो किंवा टेक्नॉलॉजी असतो. पण ऑप्शन लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीचा आपल्याला आउटकम पाहिजे असतं म्हणून आपण ती गोष्ट इंट्रोड्यूस करत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर इथं काय बेटर लर्निंग आउटकम इन हायर एज्युकेशन. कारण इथं हायर एज्युकेशनची स्कीम विचारली म्हणून हायर एज्युकेशनचा आउटकम पाहतोय. पण इथे दुसरी एखादी स्कीम असती तर त्याचं पण असं म्हणजे ऑप्शन कोणतं मोस्ट अप्रोप्रिएट असतं की त्याचा आउटकम कुठं दिलंय ना ते ऑप्शन राईट असतं. लक्षात ठेवा आउटकमची जी गोष्ट होत असती ते ऑप्शन 99% चान्स असतात तेच राईट आहे. तुम्हाला थोडीशी सजेशन किंवा एक ट्रिक सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. म्हणजे कळायला नसेल तर एकदम साधं सोपं सांगतो की जिथं आउटकम बद्दल बोललाय ना एखाद्या गोष्टीचा ते ऑप्शन चॉईस करण्याचं रेफरन्स द्यायचं. कारण पाहिजे तेच ऑप्शन असू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की नाही खरं ते ऑप्शन तर तुम्ही दुसऱ्याचा विचार करू शकता. पण मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये आउटकमचाच ऑप्शन हे राईट असतं. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे द फर्स्ट नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी अ सेंट्रल गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी इन द स्टेट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची फर्स्ट नॅशनल स्पोर्ट युनिव्हर्सिटी कोणत्या स्टेटमध्ये उभारली होती तर माहिती आपल्याला मणिपूर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे इंडियाज फर्स्ट नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशनल वॉज सिक्वेन्सल ऑफ द रिकमेंडेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कमिटी ऑर कमिशन. तर आपल्याला माहिती याचा आन्सर कोठारी कमिशन. क्रॅश कोर्समध्ये मी डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर नेक्स्ट आहे द फुल फॉर्म ऑफ NEAT रिसेंटली लॉन्च स्कीम बाय म्हणजे ऑफ MHRT गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. MHRTची स्कीम आहे NEAT याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला मी आत्ताच सांगितलं होता नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे आपला पाहू शकता नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी हा आपला फुल फॉर्म आहे कशाचा तर NEATचा फुल फॉर्म नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी. फुल फॉर्म लक्षात ठेवा रिपीट होऊ शकतात कारण फुल फॉर्म रिपीट होण्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. त्यानंतर अन इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर योगिक सायन्स हॅज बीन सेटअप बाय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन इन स्टेट. म्हणजे अशी कोणती स्टेट आहे जिथं इंटर युनिव्हर्सिटी सेंटर जे योगिक सायन्ससाठी ते काय केलं तर इस्टॅब्लिशमेंट केलं किंवा सेटअप केलं तर कोणती आहे कर्नाटक. लक्षात ठेवा कर्नाटक ही स्टेट आहे जिथे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर काय केलं तर योगिक सायन्सचं सेटअप केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन स्टेटमेंट बेस आहे. तर क्वेश्चनचं स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते आपण ते पाहूया. स्टेटमेंट फर्स्ट म्हणतंय an institution in the field of higher education seeking deemed to be university status must have been existent for at least 10 years. म्हणजे 10 वर्ष पाहिजे असं कंपल्शन आहे का नाही. स्टेटमेंट फर्स्ट आपलं चुकीचं आहे. स्टेटमेंट सेकंड काय म्हणते आपण ते पाहूया. अ डीम टू बी युनिव्हर्सिटी मस्ट हॅव ॲट लिस्ट 5 पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट. येस 5 पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट त्याच्यात कमीत कमी पाहिजे. म्हणजे MSc बॉटनी असे वेगवेगळे 5 पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट असेल तर त्याला डीम टू बी युनिव्हर्सिटी आपण घोषित करू शकतो बरं का करत नाही करू शकतो. पण तिथं 5 पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट नसतील तर त्याला डीम टू बी युनिव्हर्सिटी आपल्याला करता येत नाही. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट आपलं इनकरेक्ट आहे पण स्टेटमेंट सेकंड हे करेक्ट आहे. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट फर्स्ट इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The Kothari Commission
had recommended a certain percentage of national income to be invested in education. What was the percentage? म्हणजे कोठारी कमिशन होतं ना, त्यांनी एक सांगितलं होतं, रिकमेंडेशन दिलं होतं की गव्हर्नमेंटने नॅशनल इन्कम जी भेटतंय ना नॅशनलला इंडियाला, त्यापैकी काही पर्सेंटेज हे एज्युकेशनसाठी खर्च केले पाहिजे. त्यांनी ते पर्सेंटेज किती म्हणले होते, तर 6% एज्युकेशनसाठी खर्च करा असं कोठारी कमिशनने रिकमेंडेशन केलं होतं. पण ते आजही पॉसिबल झालेलं नाही, लक्षात ठेवा. आजही 6% नॅशनल इन्कमच्या एज्युकेशनवर खर्च होत नाही. जर इतके पर्सेंट खर्च झाले असते ना, तर जगामध्ये भारताचा एक नंबर आला असता एज्युकेशन बाबत, लक्षात ठेवा. पण आता पण 6% होत नाही. कोठारी कमिशनने रिकमेंड केलं तर 6% एज्युकेशनवर खर्च झाले पाहिजे, कशाच्या, नॅशनल इन्कमच्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेटमेंट बेसिस आहे. अ डीम टू बी युनिव्हर्सिटी इज अन नॉन अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. आता डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे ती नॉन अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहे असं त्यांनी म्हणलंय स्टेटमेंट फर्स्टमध्ये. तर स्टेटमेंट फर्स्ट हे करेक्ट आहे का? येस. कारण डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे ना, त्यांना स्वतःचे रूल रेग्युलेशन बनवता येतात, स्वतःचा क्वेश्चन पेपर छापता येतो, म्हणजे नॉन अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे, कारण ती कोणाशी अफिलिएटिंग नसते. स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट. स्टेटमेंट सेकंड काय म्हणताय? द टीचर स्टुडंट रेशो इन डीम टू बी युनिव्हर्सिटी मस्ट नॉट बी लेस दॅन 10. आता 10:1 असा आहे तो. तर 10:1 पेक्षा लेस नको आहे का? नाही, असं नाही आहे. तो म्हणजे कशापेक्षा कमी नको आहे, तर 15:1 याच्यापेक्षा कमी नको आहे. 10:1 हा चुकीचा आहे. 15:1 याच्यापेक्षा कमी नको आहे, लक्षात ठेवा. 2020-21च्या पॉलिसीनुसार. म्हणजे स्टेटमेंट आपलं सेकंड चुकतंय, कारण त्यांनी काय दिलं 10:1, पण ऍक्च्युली तो काय पाहिजे होता 15:1 असा पाहिजे होता. म्हणजे 15 स्टुडंट मागे एक शिक्षक हा डीम टू बी युनिव्हर्सिटीला हवा, असं कोण म्हणतंय? जे आता नवीन एज्युकेशन पॉलिसी झाली ती म्हणते. पण इथे क्वेश्चन मध्ये दिले त्यांनी 10:1. हे ऑप्शन आपलं काय चुकीचं आहे. स्टेटमेंट सेकंड इज चुकीचं आहे, पण स्टेटमेंट फर्स्ट इज राईट. आता क्वेश्चन आपलं ऑप्शन कोणतं? तर हे पहा, स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज फॉल. म्हणजेच ऑप्शन थर्ड इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कीम ARIIA स्टँड फॉर. म्हणजे ARIIA फुल फॉर्म विचारला आहे, तर तुम्हाला माहीत असेल अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट. अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट हा आपला काय फुल फॉर्म आहे, लक्षात ठेवा. 22 नंबर क्वेश्चनचा ऑप्शन नंबर फर्स्ट हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह ई शोध सिंधू प्रोव्हाइड स्टुडंट अँड रिसर्चर टू ॲक्सेस. म्हणजे ई शोध सिंधू स्कीम कशासाठी आहे, तर आपल्याला माहिती आहे ई जर्नलसाठी. तुम्हाला सांगितलं होतं शोध सिंधू, सिंधू नावाचा काय एक माणूस आहे, त्याला ई जर्नल वाचायला आवडतात, म्हणजे शोध सिंधू जे आहे ना ती ई जर्नलसाठी स्कीम आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट आहे अन ओपन युनिव्हर्सिटी सिस्टीम नीड टू बी इंट्रोड्यूस इन ऑर्डर टू एक्सपांड ऑपॉर्च्युनिटी ऑफ ॲक्सेस हायर एज्युकेशन इट वॉज एम्फासाइज बाय. म्हणजे याच्यावर भर कोणी दिली ती, तर आपल्याला माहिती आहे. आपल्याला याचा आन्सर येत नसेल तरी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की 1986 याला काय करायचं, क्लिक करायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आन्सर येत नाही, तर इथे 1986 ऑप्शन दिसतोय का? येस दिसतोय. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986. म्हणजे तुम्हाला याचं ट्रिक का सांगितली, तर ही पॉलिसी सर्वात मोठी पॉलिसी आत्तापर्यंत एज्युकेशनमधली. म्हणून एखाद्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर येत नसेल आणि ऑप्शनमध्ये ही पॉलिसी दिलेली असेल तर काय करायचं, याला क्लिक करायचं. कारण 99% चान्सेस हीच पॉलिसी असतं, उत्तर हेच राईट असतं. तर हे येत नसेल तर तुम्हाला आता याचा आन्सर माहीत असतं कोणत्या पॉलिसीचं हे स्कीम आहे, तर तुम्ही त्याला बरोबर क्लिक केलं असतं. पण येत नाही, तुक्काच मारायचं आहे, तर तुक्का मारण्यासाठी ट्रिक सांगतोय. 1986 या पॉलिसीला काय करायचं, क्लिक करायचं. आपल्या 24 नंबरच्या ऑप्शनचं 4 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट आहे विच स्टॅच्युटरी बॉडी ऑफ युनिव्हर्सिटी हॅज टू पॉवर अकॉर्ड फॉर्मल फॉर्मल अप्रुव्हल टू द प्रोग्राम अँड कोर्स ऑफ स्टडीज. म्हणजे प्रोग्राम किंवा एखादा कोर्स ऑफ स्टडीमध्ये आणायचं असेल तर कोणत्या कमिटीचा आपल्याला फॉर्मल अप्रुव्हल लागतो, तुम्हाला आता सांगितलं अकॅडमिक काउन्सिल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जे आपण क्वेश्चन पाहतोय ना, सर्व क्वेश्चन 2020ला नेट एक्झामला विचारलेलं आहे. म्हणजे क्वेश्चनची लेवल वगैरे तुम्ही पाहू शकता, कशा प्रकारे क्वेश्चन येतात ते तुम्ही पाहू शकता. तर 26 नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग मॉडेलिटी ऑफ हायर एज्युकेशन इज मॉडेलिटी ऑफ हायर एज्युकेशन इज द एक्झाम्पल ऑफ इव्हॅल्युएशन इन द पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया यामधील एखादं कोणतं एक्झाम्पल आहे जे मॉडेलिटी दाखवतं हायर एज्युकेशनची. तर टीचर एज्युकेशन नाही, हे तर जुन्यापासूनच आहे. टेक्निकल एज्युकेशन हे आधीपासूनच आहे. लिगल एज्युकेशन हे पण आधीपासून आहे. पण डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन हे नवीन आहे. पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यानंतर डिस्टन्स एज्युकेशन ही कन्सेप्ट सुरू झाली. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन सुरुवात ही पोस्ट इंडिपेंडन्सची आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे आपलं राईट आहे. कारण इथं विचारलंय की पोस्ट इंडिपेंडन्स इन इंडिया, तर इव्हॅल्युएशन पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया झाल्यानंतर
जे एज्युकेशन नवीन आलं ते म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन. लक्षात ठेवा, याने अनेक सुधारणा एज्युकेशनमध्ये आणलेला आहे, म्हणजे मॉड्युलिटी आणलेली आहे कशामध्ये, हायर एज्युकेशनमध्ये. 26 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे राईट आहे, डिस्टन्स एज्युकेशन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेटमेंट फर्स्ट आणि स्टेटमेंट सेकंड. स्टेटमेंट बेसिसवर आहे, तर स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते आपण ते वाचूया पहिलं, नॉन स्टेटमेंट सेकंड वाचूया. स्टेटमेंट फर्स्ट म्हणतंय द व्हाईस चान्सलर ऑफ युनिव्हर्सिटी इज अन एक्झिक्युटिव्ह हेड हू इज वेस्टेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲज वेल ॲज अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटी. येस, त्याच्यात तो म्हणजे दोन गोष्टीमध्ये तो काय असतो, व्यस्त असतो. कोणत्या, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटी. ऑप्शन आपलं स्टेटमेंट फर्स्ट हे राईट आहे. स्टेटमेंट सेकंड काय म्हणतंय, फॉर चॅरिटिझम लर्निंग, एक मिनिट सॉरी, स्टेटमेंट सेकंड असतो पुन्हा, फॉर करिस्मॅटिक लिडरशिप ॲट्रिब्यूट इन व्हाईस चान्सलर बोथ ट्रान्झॅक्शनल ॲज वेल ॲज ट्रान्सफॉर्मेशनल एक मिनटं काय होतं, एक सेकंड परत वाचतो, थोडासा प्रॉब्लेम झाला, आता पुन्हा वाचतो, थोडा घसा सुकला होता, पाणी वगैरे पिऊन आलो. आता स्टेटमेंट सेकंड काय म्हणतंय, फॉर व्हाईस चान्सलर बोथ ट्रान्झॅक्शनल ॲज वेल ॲज ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप कॉम्पिटन्सीज आर निडेड. तर हे राईट आहे का, येस, कारण जो व्हाईस चान्सलर असतो ना तो काय करतो, ट्रान्झॅक्शनल ॲज वेल ॲज ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप. याचा अर्थ सांगतो. ट्रान्झॅक्शनल म्हणजे काय, तर तुम्ही जे आहात ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही लीडर आहात, तर तुम्ही समोरच्याला लीडर होण्यासाठी प्रवृत्त नाही करणार, त्याला ॲज अ तुम्ही लीडर म्हणून, तुम्ही लीडर आणि तो एक वर्कर किंवा तो तुमच्या खालच्या लेवलचा आहे थोडासा, तुम्ही तुमचं त्याच्यावर कंट्रोल आहे हेच तुम्ही फक्त दाखवणार आणि त्यांच्यानुसार त्याला वागवणार. पण ट्रान्सफॉर्मेशनल जर असेल ना, तुम्ही लीडर आहात ना, तुम्ही समोरच्याला पण लीडर बनवण्याचा प्रयत्न करण्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मेशनल. तर व्हाईस चान्सलर हे करतो का, येस करतो. ऑप्शन नंबर फर्स्ट राईट आहे. स्टेटमेंट फर्स्ट अँड स्टेटमेंट सेकंड इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे अटल रँकिंग ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट अँड युनिव्हर्सिटी इज रिलेटेड टू अचिव्हमेंट इन. तर याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हा राईट आहे 28 नंबरच्या क्वेश्चनचा. सेकंड लास्ट क्वेश्चन, UGC पोर्टल ई सर्च फॉर, म्हणजे UGCचं एक पोर्टल आहे ESARTS ई सर्च फॉर, म्हणजे स्टँड काय करतंय, तर आपल्याला याचा फुल फॉर्म विचारलाय. तर ई सर्चचा फुल फॉर्म होतो स्कॉलरशिप फेलोशिप अवॉर्ड रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम. लक्षात ठेवा, स्कॉलरशिप फेलोशिप अवॉर्ड रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम. आतापर्यंत एक्झामला विचारलेला नाही आहे, एक्सपेक्टेड आहे म्हणून मी इथे ॲड केलेलं आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फुल फॉर्म फक्त लक्षात ठेवा, बाकी काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन, डी नोव्हो युनिव्हर्सिटी इज कॅरेक्टराइज बाय, म्हणजे डी नोव्हो युनिव्हर्सिटी आहे यांचं कॅरेक्टराइज काय आहे, म्हणजे हे वैशिष्ट्य काय त्यांचं, फॉर फोकस टीचिंग अँड रिसर्च इन युनिक अँड इमर्जिंग एरिया ऑफ नॉलेज. म्हणजे फोकस करत येते कशासाठी, टीचिंग अँड रिसर्च, युनिक म्हणजे नवीन गोष्टी, म्हणजे वेगळं काहीतरी जे कुठेच नसतं असं युनिक गोष्टी, इमर्जिंग एरिया ऑफ नॉलेज म्हणजे नवीन नॉलेजचे संधी आहेत, इमर्जिंग नॉलेज म्हणजे आपले उदयास युवर आहेत तिथं काय करतात ते फोकस करतात. लक्षात ठेवा, डी नोज. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर सेकंड हा आपला राईट आहे 30 नंबरच्या क्वेश्चनचा. हे आज आपण 30 क्वेश्चन पाहिले हायर एज्युकेशनचे. याच्यातील एकच क्वेश्चन असा होता जो मी एक्सपेक्टेड ॲड केला होता, बाकी टोटल 29 क्वेश्चन होते जे 2020ला नेट एक्झामला विचारलेलं आहे. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा जेणेकरून त्यांना याचा ॲडव्हान्टेज घेता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.